सरळ धरा सरळ. त्या पद्धतीने घरातले शेतकऱ्यांचे जे शेतीवरती जगणारी जी आमची परंपरा आहे, मग आमची म्हस असून दे, शेरडा असून दे, मेंढरा असून दे, घोडा असून दे, त्या ठिकाणी गाय असून दे, तिचं रक्षण आम्ही करतो. शक्तीपीठच्या माध्यमातून तुम्ही आमच्या शेतावरला उद्ध्वस्त करणार आहे. आम्ही शेळे मेंढ्या घेऊन नेवरीपासून ते या ठिकाणी गोगावपर्यंत चालत निघालोय. माता भगिनींची संख्या बघा. आंबेगावच्या बगतमळ्यातल्या बगतमळ्याची माती जी आहे ती बगतमळ्याची माती कपाळी लावून त्या ठिकाणी इथल्या माता भगिनींना त्या ठिकाणी शेकडो शेतकरी तुम्ही बघू शकताय. त्या शेळ्या मेंढ्या घेऊन आम्ही सरकारला शक्तीपीठच्या माध्यमातून आमची 1 इंच जमीन आम्ही या ठिकाणी देणार नाही. प्रसंगी रक्त आणलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी आम्ही मागं हटणार नाही. आज या ठिकाणी आमची भूमिका आहे. ठीक आहे. शासनाच्या ठिकाणी पदयात्रा 10 किलोमीटर या ठिकाणी नेवरीपासून पुढालेली आहे. चालत या ठिकाणी शेतकरी तुम्ही बघू शकताय. आंबेगाव गावात बगतमळ्यात या ठिकाणी शेतकरी तिथली बगतमळ्यातली माती, ही माती बघू शकताय तुम्ही. ही माती आम्ही आमच्या कपाळी लावून त्या ठिकाणी संघर्ष करणार नाही. तिथली काळी आई वाचवून तिथल्या मातीला आम्ही धक्का लागू देणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील, जर तुम्ही आमच्या जमिनीवरती गाढवाचा नांगर चालवत असला तर चंद्रकांत पाटील तुमची सत्तेची मस्ती ह्या शक्तीपीठच्या माध्यमातून उतरवली जाईल. एवढा इशारा तुम्हाला आंबेगाव या पडेगावच्या क्रांतीनगरीतून देतोय. त्यामुळे प्रस्थापित सत्तेच्या मस्तवाल मंत्र्यांनी, मस्तवाल नेत्यांनी या ठिकाणी बाणावर यावं. ही क्रांतीभूमी आहे. अरे काल कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ता रद्द करताय आणि आमच्यात कशाला येत आहे? या ठिकाणी एवढी लोक रस्त्यावरती उतरलेत आणि शेतकऱ्यांचा अजिबात समजूता करतो म्हणून सांगताय. त्या अन्याय घेणार नाही. या ऐतिहासिक बाळवणी नगरीमध्ये ही संघर्ष यात्रा आलेली आहे. या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब पुलिक बापू चालत बोलले आलेले. तर शेतकऱ्यांच्या मध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधी अत्यंत तीव्र मोठी भावना आहे. या येलगाव सभेच्या माध्यमातून, या येलगाव यात्रेच्या माध्यमातून बाळवणी पर्यंत ही पदयात्रा आलेली आहे. गजाननबाई सुतार आणि सर्व आंदोलक त्या ठिकाणी बाळवणीचे सर्व पदाधिकारी आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आवाज सरकारपर्यंत गेला पाहिजे. आमची कार्यवाही या ठिकाणी तुम्हाला देणार नाही. बाळवणी नगरीमध्ये ही पदयात्रा आलेली आहे. दुपारचे 1 तर रणवंत ऊन आहे. बाबासाहेब पुलिक सारखा 75-80 वर्षाचा योद्धा या यात्रेमध्ये चालतोय. शेतकऱ्यांची भाषा करतोय. बाबासाहेब मुलिक साहेबांचं या संघर्ष यात्रेच्या वतीनं प्रजाभक्तीदास हेंडे सर मनापासून स्वागत करतात. बाळवणीकरांनो, आपल्या गावचा एक संदेश, हिंदू मुस्लिम ऐक्याची बांधिलकी जगाला अभिमानास्पद आहे. मग या गावातील शेती जात असताना बाळवणीकरांची इतरचे शेतकरी चुकवत आहेत. तुम्ही जातीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करायचं आहे, जलगार पुकारयचा आहे. हा लढा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध नाही. तर बाबासाहेब बाळी मुलग्याच्या नेतृत्वाखाली बाळवणी गावामध्ये ही जी पदयात्रा पुढे निघाली नाही. बाबासाहेब बगतमळ्याच्या मातीचा रद्द करा, रद्द करा शक्तीपीठ, रद्द करा, रद्द करा, रद्द करा शक्तीपीठ, रद्द करा. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. भारत माता की जय. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. शेतकरी एकजुटीचा शक्तीपीठ लादणाऱ्या सरकारचा, शक्तीपीठ लादणाऱ्या सरकारचा
आणि आपल्या वतीनं श्रीमंत व्हायचं आहे. या शासनाला तेव्हा आदरणीय अंबानीनं पैसे पुरवले आणि पैसे पुरवल्यानंतर इलेक्शन लढण्यासाठी शासनाचा दावणीला आदरणीय अंबानीने बांधलेला आहे. शेवटा जर आदरणीय अंबानीला शासनाला पूर्ण काय तर मंत्रालय चालवायच्या आणि आमच्या सगळ्या भागाचा विकास करा. बघा तुमच्या पुढच्या काही केल्याशिवाय आदरणीय अंबानी राहणार नाही. ती पोटतिरी आता तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं की एकाही मंत्र्याचा गुंठा जात नाही, एकाही आमदाराचा गुंठा जात नाही. ती गोष्ट खरी आहे. त्याला तुमचं काही घेणं देणं नाही. आणि इथल्याही आम्ही आमदारांना विचारू इच्छितो, जो घाट आज शासनाने घातलाय सत्तेत असा सत्तेत नसा. आज तुम्ही जात्यात आहे, आज तुम्ही सुपात आहे, उद्या तुम्ही जात्यात जाते.